सर्वांना नमस्कार। ही आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा विटा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर ही शाळा। या शाळेत आज आम्ही एक नवीन उपक्रम घेऊन येत आहोत। मग तो उपक्रम कोणता आहे आणि त्याचे विद्यार्थ्यांना काय फायदे होतील हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात। आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विटा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमच्या या शाळेमध्ये विद्यार्थी बचत बँक हा उपक्रम चालू केला आहे। या उपक्रमामुळे आम्हाला बचत करण्याची सवय लागते व बँकेचे व्यवहार कळतात। आमच्या शाळेत विद्यार्थी बालेकर सरांनी विद्यार्थी बचत बँक हा उपक्रम घेतलेला आहे। हा खूप छान उपक्रम आहे, त्यामुळे आम्हाला बचत करण्याची सवय लागते। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा विटा, आमच्या शाळेत विद्यार्थी बचत बँक हा उपक्रम घेतला जात आहे। या उपक्रमामुळे आम्हाला बचत करण्याची सवय लागते। बँकेमध्ये गेल्यानंतर खाते खोलायचे असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एक फॉर्म भरावा लागतो। तसाच फॉर्म इथे सर्व विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात आला। खाते खोलून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एक पासबुक दिले जाते। त्या पासबुकमध्ये त्यांनी जमा केलेले पैसे व काढलेले पैसे यांची नोंद ठेवली जाते। या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक काय म्हणतात ते आपण पाहूयात। मी बी भोजने, मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख, केंद्र प्राथमिक शाळा विटा, तालुका कन्नड, जिल्हा। आपल्या शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांना अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल या दृष्टिकोनातून आपण अनेक उपक्रम राबवतो। त्याच पैकी एक उपक्रम म्हणजे शालेय विद्यार्थी बचत बँक। विद्यार्थी बचत बँक हा एक अतिशय चांगला उपक्रम आपल्या शाळेमध्ये आपण राबवतो। त्या उपक्रमाला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। आणि या उपक्रमाबाबत सांगायचं झाल्यास, हा उपक्रम म्हणजे मुलांना लहानपणापासून बचतीचं महत्त्व लक्षात येतं आणि आज बचत केलेले पैसे एखाद्या गरजेच्या वेळेस काढल्यानंतर कशी आपली गरज भागली जाते याचं मुलांना आताच माहिती मिळते। म्हणजे मोठेपणी त्यांना अनेक गरजा असतात, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी जर वेळोवेळी ज्यावेळेस त्यांच्याजवळ पैसे येईल त्यावेळेस तू जर बचत केली आणि ते बचत त्यांनी त्या गरजेच्या वेळी वापरली तर खऱ्या अर्थानं त्यांचं संसार, त्यांचं भविष्य सुखाचं असतं। म्हणून या दृष्टिकोनातून विचार केला तर बचतीचं अतिशय महत्त्व आहे। त्याचप्रमाणे बँकेचे व्यवहार त्यांना आतापासूनच कळायला सुरुवात होते। म्हणजे विड्रॉल कसा करायचा, पैसे काढायची तर पैसे काढताना स्लिप कशी भरायची, म्हणजे विड्रॉल कसा भरायचा, पैसे टाकताना स्लिप कशी भरायची, आपले पैसे किती बचत झाले, किती काढले याचा ताळमेळ, या सगळ्या गोष्टी मुलांना या वयापासून जर शिकवल्या किंवा माहीत झाल्या तर भविष्यात एक अतिशय चांगला उपक्रम आणि भविष्यात त्यांच्या जीवनोपयोगी हा एक महत्त्वाचा उपक्रम आपण आपल्या शाळेत राबवतोय। त्यामध्ये श्री भालेकर सर हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबवतात। त्यांचं बी मी पुन्हा एकदा मनापासून म्हणजे अभिनंदन करतो आणि सर्व शिक्षकही त्यांना सहकार्य करतात, त्यांचंही अभिनंदन करतो आणि सर्व मुलांना या बचतीच्या बाबतीत बचत करण्यासाठी प्रोत्साहन करतो, प्रेरणा देतो
आणि अतिशय छान उपक्रम आपल्या शाळेमध्ये तो चालतोय, त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन. या उपक्रमामुळे आम्हाला पैसे कसे टाकावं कसे काढावे याची आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्हाला घरून दिलेले काही पैसे आम्ही खर्च करत नाही, आम्ही बचत बँकमध्ये काढतो आणि काही गरज पडली तर हे पैसे आम्ही वापस काढतो. या उपक्रमामुळे आम्ही घरी पैसे मागत नाही. आम्हाला वह्या पुस्तके घ्यायचे असले तर आम्ही विद्यार्थी बचत बँक या खात्यातून घेतो. नमस्कार, माझे नाव कृष्णा बाळू भोजने. आमच्या शाळेत आमच्या सरांनी मला कॅशियर निवडलेले आहे. माझे काम आहे एखाद्या मुलाला पैसे भरायचे असेल तर त्याला पैसे भरण्याची स्लिप देणे व एखाद्याला काढायचे असेल तर त्याला पैसे काढण्याची स्लिप देणे आणि ज्याने पैसे काढलेले आहेत त्याची पासबुकमध्ये नोंद घेणे. या बचत बँकेत पैसे जर जमा करायचे असतील तर एक विद्यार्थी आम्ही नेमलेला आहे. तो काय करतो, मुलांना जमा व्हाउचर देतो आणि त्या व्हाउचरवर माहिती कशी भरायची हे आम्ही अगोदरच मुलांना सांगितलेलं आहे. मुलं ती माहिती भरतात आणि ते व्हाउचर परत त्याच्याकडे आणून जमा करतात आणि पैसे त्याच्याकडे देतात. पैसे जर काढायचे असतील तर एक विड्रॉल स्लिप मिळते. त्या स्लिपमध्ये आपला खाते नंबर, शाळेचं नाव आणि विद्यार्थ्याचं नाव आणि किती पैसे काढायचे ही रक्कम टाकली आणि ती स्लिप त्या कॅशियरकडे जमा केली की तो काय करतो की पैसे मुलांना जेवढे लागतील तेवढे देतो. नमस्कार, माझं नाव आहे विजय भालेकर. मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा विटा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये इयत्ता 7वी या वर्गाचा वर्ग शिक्षक आहे. आम्ही आमच्या वर्गासाठी एक अभिनव असा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे आदर्श विद्यार्थी बचत बँक. लहानपणीच प्रत्येक मुलाला बचत करण्याची सवय लागावी, बँकेचे व्यवहार कसे होतात याबद्दल त्याला माहिती मिळावी. आपण बँकेमध्ये पाहतो की पैसे जमा करताना काही प्रोसिजर असते, काढताना काही प्रोसिजर असते, तर या सर्व गोष्टी त्याला कळाव्यात यासाठी आम्ही या ठिकाणी आदर्श विद्यार्थी बचत बँक हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी लहान या वयामध्येच त्यांना बचतीचे धडे मिळतात. विद्यार्थ्यांना जे पैसे दिले जातात घरून खाऊसाठी ते पैसे विद्यार्थी खर्च न करता या ठिकाणी आणून त्यांच्या खात्यामध्ये ते जमा करतात. खात्यामध्ये जमा केल्याच्या नंतर त्यांना जेव्हा केव्हा गरज असेल तेव्हा ते पैसे या ठिकाणी ते काढतात. मग या सर्व गोष्टींची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम आपण घेतोय. यामध्ये पहा, आपण सर्व विद्यार्थ्यांचं बँकेमध्ये गेल्याच्या नंतर आपण खाते काढण्यासाठी फॉर्म भरतो का, तर त्या पद्धतीचा फॉर्म आपण सर्व विद्यार्थ्यांचा भरून घेतलेला आहे या ठिकाणी. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना एक पासबुक दिलेलं आहे. या पासबुकमध्ये त्या विद्यार्थ्याची माहिती, खाते नंबर, त्याचबरोबर किती पैसे जमा केले, किती पैसे काढले याची नोंद करण्यात येते. आणि यासाठी एक स्वतंत्र विद्यार्थ्यांमधूनच आपण एक कॅशियर नेमलेला आहे. हे आहे जमा व्हाउचर. या जमा व्हाउचरमधून आपण किंवा विद्यार्थी पैसे जमा करू शकतात त्यांच्या खात्यामध्ये. यामध्ये कशा पद्धतीनं याच्यामध्ये लिहायचं आहे हे पण विद्यार्थ्यांना आपण शिकवलेलं आहे. आणि याला आपण पैसे काढण्याची स्लिप म्हणतो, विड्रॉल असं म्हणतो. ठीक आहे. विद्यार्थी काय करतात, जेव्हा त्यांना पैशाची गरज असेल तेव्हा त्या इथे स्लिप ठेवलेल्या असतात, याच्यामधून एक विड्रॉल घेऊन जातात आणि ते विड्रॉल भरून कॅशियरकडून ते पैसे घेतात. अशा पद्धतीनं या विद्यार्थी बचत बँकेचा व्यवहार चालतो.